को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. देसाई सर, काल वर्धापन दिन पार पडला. वर्धापन दिनावरून टीका वगैरे सुरू आहेत. काल उद्धव ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती पूर्णपणे टीका केलेली आहे. वर्धापन दिन दोन्ही साईडला पार पडले. याकडे कशा पद्धतीने पाहताय, काय सांगा? नाही, वर्धापन दिनामध्ये पक्षाची भूमिका, पक्षानं केलेलं काम आणि पक्षाची पुढची वाटचाल याच्या बाबतीत भाष्य अपेक्षित असतं, जे माननीय शिंदे साहेबांनी केलं. बघा, आमच्या भाषणामध्ये आमचं भाषण मुख्य होतं मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पूर्ण विस्तृत आढावा घेतला की निवडणुकीमध्ये आपण कसं काम केलं, कसे खासदार निवडून आले, कसा स्ट्रायकिंग रेट आपला राहिला. आणि साहेबांनी मान्य केलं की हे सगळं सामान्य शिवसैनिकापासून ते सगळ्या नेत्यांपर्यंत सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नाचं यश आहे. कुठंही माननीय शिंदे साहेबांच्या भाषणात तुम्हाला अशी एकेरी टीका दिसली नाही. ठीक आहे, त्यांनी समोरनं जी टीका केली होती त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न साहेबांनी केला असेल, पण समोरनं जी भाषण झालं उभाटा गटाचं त्याच्यात टीका आणि टीकाच, टोमणे आणि टोमणेच, याच्यापेक्षा वेगळं काहीही ऐकायला मिळालं नाही. त्यामुळं ह्या पद्धतीनं लोकांना काय अपेक्षित आहे, तुम्ही लोकांसाठी काय करणार आहे, तुमची सामाजिक भूमिका, तुमची पक्षाची भूमिका, राज्याच्या प्रश्नासंदर्भातली तुमची भूमिका काय असणार आहे, हे लोकांना अपेक्षित आहे. ते उभाटा गटाच्या भाषणातनं कुठंच दिसलं नाही. त्यामुळं लोकांनी काल दोन भाषणांची तुलना केली की इकडं राज्याचा विकास, देशाचं नेतृत्व, कशा पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो, पुढच्या विधानसभेला कसं सामोरं जायचं आहे, पक्ष संघटना आणि शासन समन्वयातनं कसं चाललं पाहिजे, हे माननीय शिंदे साहेबांनी जनतेला सांगायचा प्रयत्न केला आणि समोरच्या बाजूने टीका झाली. त्यामुळं हा फरक हा स्वच्छ लोकांनी काल पाहिलेला आहे. दुसरीकडे संजय राऊतांनी मोदींवरती मोठ्या प्रमाणात टीका केली. मोदी जे आहे ते 2014 पासून आतापर्यंत ब्रँड होते, परंतु आता त्याचा ब्रँडी झाले. अशा प्रकारात खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. कुठेतरी राजकारणाचा स्तर खालच्या पातळीवर जातोय असं वाटत नाही का? कुणाकडनं गेला हे बघा ना. म्हणून मी आपल्याला सांगितलं, तुम्ही आमचं भाषण बघा, शिवसेनेच्या वरळीमधल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातलं अशी एकेरी टीका, खालच्या स्तरावर जाऊन टीका कुठंच कुणी केली नाही. आणि समोरच्या बाजूला जे भाषण झालं ते बघितलं तुम्ही. आता माननीय मोदी साहेबांच्यासारखं ज्यांना तिसऱ्या वेळी बहुमतानं देशानं पंतप्रधान म्हणून स्वीकारलं, त्यांना लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं, अशा मोठ्या नेत्याबद्दलसुद्धा जे कधी जिल्हा परिषदेच्या नगरसेवकाच्या वार्डातनं कधी निवडून आले नाहीत राऊत, जे आमच्या आमदारांच्या मतावरती आजपर्यंत खासदार झाले, जे कधी लोकांना लोकमतातनं जनतेतल्या सार्वत्रिक निवडणुकीतनं कधी सामोरं गेले नाहीत, त्यांनी मोदी साहेबांच्यासारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वावरती, मोठ्या नेत्यावरती अशी एकेरी टीका करणं हे लोकांना पटत नाही, सामान्य जनतेला पटत नाही. आणि योग्य वेळी अशा टीकेचं उत्तर हे उभाटा गटाला महाराष्ट्रातली जनता नक्की देईल. डोममध्ये डोमकावळे जमले होते, त्यांचा देखील वर्धापन दिन तिकडे सुरू आहे असं देखील टीका केली. हो, त्याच्यावर काल मी बोललेलो आहे. ह्या बाबतीत तुमच्याच वाहिन्यांच्यावरती, अनेक वाहिन्यांच्यावरती कालसुद्धा मी बोललो की आम्हाला डोमकावळे म्हणा, काही म्हणा, पण त्याच डोममध्ये संजय राऊतसुद्धा अनेक वेळा पक्षाच्या कार्यक्रमासाठी आलेले होते. त्याच व्यासपीठावरती संजय राऊतसुद्धा अनेक वेळा होते आणि संजय राऊतांच्या उभाटा गटाचे नेतेसुद्धा त्या ठिकाणी होते. ते कोण होते मग? डोममध्ये त्यावेळी झालेले, आम्हाला जसं तुम्ही डोमकावळे म्हणता तसं तुम्ही ज्या डोममध्ये पक्षाची मेळावे त्यावेळी घेतली होती तेव्हा तुम्ही कोण होता मग? ह्याचं उत्तर द्या राऊतांना म्हणा अगोदर. एक वेगळा प्रश्न, बिहारमध्ये जे आहे ते नितीश कुमारांनी ओबीसी, एसटी आणि एनटी या समाजाला जे काही आरक्षण दिलं होतं तो निर्णय जो आहे तो कोर्टानं रद्द केलेला आहे. त्याच्यामुळं असं सांगितलं जातं की महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षणावरून गदारोळ सुरू आहे त्यामुळं महाराष्ट्रातलं आरक्षण टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण होतोय. तुम्ही देखील जरांगे पाटलांची भेट घेतली. नाही बघा, ही अनेक राज्यामध्ये आरक्षणाची टक्केवारी वेगवेगळी आहे. देशामधल्या अनेक राज्यांची आरक्षणाची टक्केवारी कोणाची 50% आत आहे, कोणाची 50% वर आहे. आपल्यापुरता जर विषय घ्यायचा झाला, महाराष्ट्रापुरता, बिहारमध्ये निर्णय झाला, तिथली सर्कमस्टन्सेस, तिथली पार्श्वभूमी, तिथली बाकीची सगळी परिस्थिती काही वेगळी असेल, ते माननीय न्यायालयानं पाहिलं असेल. मी महाराष्ट्रापुरतं सांगेन की जे आपण 10% आरक्षण, स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलं,
ती पूर्ण अभ्यास करून कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेनं एकमतानं सर्व आमदारांचं विधानसभेतलं एकमत होतं हे आरक्षण द्यायचं. त्याप्रमाणे आपण दिलं. अजून ते आरक्षण आपण 100% टिकवू शकलेलो आहे. अजून त्या आरक्षणाबाबतीत न्यायालयानं कुठंही आपली जी भूमिका आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतलेली नाही. याचं कारण मला जे वाटतंय की मराठा सदस्य आहे की आपण मराठा समाज जो 10% आपण आरक्षण दिलं तो सामाजिक आर्थिक कसा मागासलेला आहे आणि त्या आरक्षणाची त्यांना का आवश्यकता आहे हे एका डेडिकेटेड कमिशनची नियुक्ती करून त्या कमिशनच्या अहवालाच्या आधारे आपण हे आरक्षण दिलेलं आहे. उगं उठलं कुणाला तरी वाटलं म्हणून नाही. मी म्हणून म्हणतोय कायद्याच्या चौकटीत बसणारं कॉन्क्रीट आरक्षण टिकणारं आरक्षण हे आपल्या सरकारनं दिलेलं आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मला विश्वास आहे की आपलं महाराष्ट्रातलं प्रकरण जरी कोर्टात गेलं तरी ते इतक्या भक्कमपणानं आम्ही मांडू कोर्टापुढं माननीय न्यायालयापुढं. डेडिकेटेड कमिशनचा आलेला अहवाल आकडेवारी तुलनात्मक स्थिती आणि मला विश्वास आहे की दिलेलं आरक्षण मराठा समाजाचं हे नक्की कोर्टात महाराष्ट्र सरकार टिकवण्यासाठी जे जे प्रयत्न करावं लागेल ते सगळं करल आणि हे 100% टिकल असा मला विश्वास आहे. बिहारमध्ये टक्केवारी जास्त होत होती, महाराष्ट्रामधली देखील टक्केवारी जास्त होते. त्याच्यामुळे कुठंतरी महाराष्ट्रामधल्या आरक्षणाला ह्या धोका निर्माण होऊ शकतो असं अनेकांच्या मनामध्ये आता बिहारच्या निर्णयामुळे सवाल उपस्थित होतोय. तर उपसमितीचे सदस्य म्हणून नागरिकांना आणि इतरांना काय आव्हान? मी एवढंच म्हणेन नेहमी माणसानं सकारात्मक असलं पाहिजे आणि राज्य सरकारनं पाठीमागच्या 2 वेळा त्यावेळी दिलेलं आरक्षण का टिकलं नाही ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून यावेळी आरक्षण देताना मी परत सांगेन डेडिकेटेड कमिशन आपण नेमलं होतं, स्वतंत्र आयोग नेमला होता निवृत्त न्यायमूर्तींच्या हायकोर्ट निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी अभ्यास करून हे आरक्षण कसं योग्य आहे. मी काय म्हटलं अनेक राज्य आहेत ना देशातली की तिथं आरक्षण वेगवेगळं आहे, जादा आरक्षण आहे, 50%च्या वरचं आरक्षण आहे, तिथं टिकलेलं आहे अनेक राज्यांमध्ये. आपलं टिकणार नाही असा नकारात्मक विषय काय घ्यायचा, आपलं टिकणार नाही असा निगेटिव्ह थिंकिंग का करायचं. आपण जेव्हा विधानमंडळानं महाराष्ट्राच्या एकमुखानं सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन हे द्यायचा आरक्षण निर्णय केला ना माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, मग आमची जबाबदारी आहे सरकारची मंत्रिमंडळ उपसमितीची जबाबदारी आहे की हे कसं योग्य आहे हे अहवालामध्ये त्या डेडिकेटेड कमिशनच्या अहवालामध्ये काय नमूद केलेलं आहे हे हायलाईट पॉईंट्स आम्ही जेव्हा केव्हा समजा न्यायालय आम्हाला विचारणा करेल आम्ही मांडू ना. आणि परत मी सांगतोय हे आरक्षण 100% कोर्टात टिकेल. याच्यासाठी जे करावं लागेल ते सगळं राज्य सरकार करेल. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की महाराष्ट्रामधलं आरक्षण टिकण्यासाठी जे जे आम्हाला कोर्टात करावं लागेल ते आम्ही कोर्टामध्ये राज्य सरकारच्या वतीने करू अशी प्रतिक्रिया जी आहे ते मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मोहन दुबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.